कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग 9. घटप्रभाच्या तीरावर उगवलेल्या हिरवळीवरून ती अनवाणी धावत होती. धावताना तिच्या पैजणांचा मंजूळ आवाज परिसराला अधिकच रम्य बनवत होता. तिचे ते खळखळून हसणे, धावत असतानाच उडणाऱ्या फुलपाखरांना हात लावण्याचा प्रयत्न करणे, सगळे काही त्याला मोहित करत होते. ती धावत असताना अचानक नभातून तिच्यावर कस्तुरीगंधाच्या फुलांचा वर्षाव झाला. तो वर्षाव होत असल्याचे पाहून ती तिथेच थांबली आणि तिने आपले दोन्ही हात हवेत वर उंचावले. आपले डोके वर करून ती आनंदाने गोल गोल घुमू लागली. हळूहळू त्या फुलांनी तिला वेढून टाकले. तिच्या चारही बाजूला फुलेच फुले दिसत होती, तरीही ती स्वतःला विसरून घुमत होती. हळूहळू ती फुलात बुडून गेली आणि शेवटी फक्त तिचा चेहरा दिसू लागला. तोच, श्रीधर दादा उठा, मोठ्या बाईसाहेबांनी तुम्हाला उठवायला पाठवले आहे. रामप्पा श्रीधरच्या खोलीत येऊन म्हणाला. रामप्पाच्या आवाजाने श्रीधरचे सुंदर स्वप्न भंग पावले. त्याने डोळे उघडले. त्याच्या छातीवर उघडे असलेले जगदीशचंद्र बोस यांचे लाईफ मुवमेंट्स इन प्लांट्स हे पुस्तक त्याने बंद केले. येतो रामप्पा, तुम्ही जा, असे म्हणत त्याने आपल्या हातातले पुस्तक पलंगाच्या शेजारी असलेल्या टेबलवर ठेवले. जगातील किती फुलांचा आणि झाडांचा मी अभ्यास केला, पण ह्या कस्तुरीगंधाच्या फुलांचे झाड कसे असते ते मात्र अजूनही माझ्या ज्ञानाबाहेर आहे. इतके सुवासिक फुलांचे झाड आणि कुठेच त्याचा साधा उल्लेखही नाही. खरे म्हणजे हे एक कोडेच आहे. आपल्या विचारांना विराम देऊन तो पलंगावरून उठला. त्याने झटपट आपली दैनंदिन कामे उरकली आणि तो फुलवालीची वाट पाहत बसला. जयश्री आणि कस्तुरी नेहमीप्रमाणे डोंगरावर जाऊन फुले घरी घेऊन आल्या. आज त्यांनी न घाबरता फुलांनी भरलेली टोपली आपल्या अंगणात ठेवली. अंगणात शांता तुळशीला पाणी घालत होती. आल्यात का दोघी? आणलीत का फुले? शांताने तुळशीला गंध फुल करत असताना विचारले. हो आई, ही बघ, चांगली टोपलीभर फुले मिळाली आहेत, जयश्रीने उत्तर दिले. शांताने त्या टोपलीकडे नजर फिरवली. वाह, खरंच किती वेगळा सुवास आहे ग या फुलांचा. शांताने टोपलीतल्या फुलावर हात फिरवत म्हटले. आई, कस्तुरीगंधाची फुले म्हणतात या फुलांना. कस्तुरी सारखाच वास आहे, नाही का? जयश्रीने म्हटले. हो हो, अगदी नावाप्रमाणेच आहेत. पण नेमके कुठे आहेत ग हे झाड? मी इतकी वर्षे डोंगरावर जाते, पण मला कधीच दिसली नाहीत. आणि हा वास तर असा आहे की कोणाला कुठूनही खेचून घेऊ शकतो, पण मला कधीच कशी दिसली नाहीत? आईने प्रश्नावर प्रश्न केले. आई, कदाचित तेव्हा ते झाड बहरले नसेल. तसे जास्त मोठे नाही, ते जरा लहानच आहे. जयश्रीने थाप मारली. हो का? बर. शांताने जयश्रीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आई, आता आम्ही शेजारच्या गावातील राजमहालात जाऊन येतो. काल तो माणूस आला होता ना, त्यांना फुले द्यायची आहेत, जयश्रीने म्हटले. आम्ही म्हणजे? शांताने विचारले. म्हणजे मी आणि कस्तुरी, जयश्रीने उत्तर दिले. अगं, पण दोघी कशाला जात आहात? घरात इतरही कामी पडले आहेत. कस्तुरीला जाऊ दे, तिला राजमहाल कुठे आहे हे सुद्धा माहित आहे. सरळ जाऊन देऊन येईल ती. तू इथे मला घरकामात मदत कर, शांताने म्हटले. अगं, पण ती एकटी कशी जाणार आई? जयश्रीने म्हटले.
काय? कस्तुरी एकटीच कशी जाणार असे विचारते? अग, एकटीच पूर्ण डोंगर पालथा घालणारी बहीण तुझी शेजारच्या गावात जाऊ शकत नाही का? शांता हसत म्हणाली. हो, ते पण आहेच म्हणा. जयश्रीला कळले की आई पुढे आता आपले काहीच चालणार नाही, म्हणून तिने नाईलाजाने आणखी हट्ट धरणे सोडून दिले. काय कस्तुरी, तू जातेस ना की मी जाऊ? जयश्रीने कस्तुरीला विचारले. नाही नाही, मीच जाते असे म्हणत कस्तुरीने अंगणात ठेवलेली टोपली उचलली. सांभाळून जा आणि वाटेत इकडे तिकडे हिंडत बसू नकोस, आईने सूचना दिली. हो आई, लगेच जाऊन येते असे म्हणत कस्तुरी चालायला लागली. चल जयश्री, मला स्वयंपाकात मदत कर असे म्हणत शांता घरात गेली. जयश्री पायवाटेने चालणाऱ्या कस्तुरीला बघतच घरात गेली. इकडे कस्तुरी गंधाची फुले घेऊन येणाऱ्या फुलवाल्या अजूनपर्यंत आल्या नाहीत, म्हणून श्रीधरचा जीव वर खाली होत होता. त्याने कितीतरी वेळा चिन्नम्माला, रामप्पाला फुलवाल्या फुले घेऊन आल्यात का असा प्रश्न केला, पण दरवेळी त्याला नाही असे उत्तर मिळाले. काय झाले श्रीधर बाळा, तू असा बेचैन का दिसतोस? मोठ्या बाईसाहेबांनी श्रीधरला विचारले. आई, मी त्या मुलीकडून कस्तुरी गंधाची फुले मागवली होती, त्यांचीच वाट पाहत आहे, श्रीधरने सांगितले. काय? तू फुले मागवली आहेस? पण का? बाईसाहेबांनी जरा आश्चर्यानेच विचारले. मला माझ्या बॉटनी अभ्यासासाठी हवी होती, श्रीधरने लगेच उत्तर दिले. यायला सांगितले आहे ना, मग येईल त्या, उगाच जीव का टांगणीला लावून घेतोस असे म्हणत बाईसाहेब हसत आत गेल्या. आणि शेवटी कस्तुरी राजमहाला जवळ पोहोचली. श्रीधर दादा, तुमची फुलवाली येत आहे, अंगणात असलेल्या रामप्पाने श्रीधरला आवाज दिला. तो आवाज ऐकताच श्रीधर धावत धावत आपल्या खोलीतून खाली आला. कस्तुरी राजमहालाच्या पायऱ्या चढून मुख्य दारातच उभी राहिली. तोपर्यंत श्रीधरही तिथे पोहोचला. कस्तुरीला पाहून त्याचे मन पावसात पंख फुलवून नाचणाऱ्या मोरासारखे हर्षित झाले. एकीकडे कस्तुरीचे सौंदर्य आणि दुसरीकडे मनमोहक फुलांचा सुगंध, त्याचा सुंदर मिलाप त्याच्या मनाला भुरळ घालत होता. आणलेत का फुले? श्रीधरने टोपलीकडे बघत विचारले. हो साहेब, ही घ्या असे म्हणत कस्तुरीने फुलांची टोपली त्याच्या हातात दिली. तेव्हाच मोठ्या बाईसाहेब सुद्धा मुख्य दारात आल्या. कस्तुरी, आलीस बाळा, आत ये ना असे म्हणत बाईसाहेबांनी तिला घरात येऊन बसायला सांगितले. नाही बाईसाहेब, आज नको, आज घरी जरा काम आहे, पुन्हा कधीतरी, कस्तुरीने सांगितले. बर, आज जयश्री नाही का? बाईसाहेबांनी विचारले. नाही, ती आईला घरकामात मदत करत आहे, कस्तुरीने उत्तर दिले. हो का, छान. श्रीधर बाळा, तिचे पैसे दिलेत का? बाईसाहेबांनी श्रीधरला विचारले. हो आई, आत्ताच घेऊन येतो असे म्हणत श्रीधर पैसे आणण्यासाठी आत गेला. कस्तुरी, तुझ्या घरात कोण कोण असतात? बाईसाहेबांनी कस्तुरीला सहज विचारले. आम्ही तिघीच, मी, जयश्री आणि माझी आई.
कस्तुरीने उत्तर दिले. बर रामप्पा, अंगणात ते पाडलेले नारळ आहेत ना, त्यातले 5 नारळ जाताना कस्तुरीच्या टोपलीत ठेव. बाईसाहेबांनी रामप्पाला आदेश दिला. तोपर्यंत श्रीधर घरातून पैशांची थैली घेऊन आला. त्याने ती थैली आणि रिकामी टोपली कस्तुरीला दिली. टोपली देताना तो कस्तुरीच्या डोळ्यात बघत होता. रामप्पाने अंगणातले 5 नारळ आणून कस्तुरीच्या टोपलीत टाकले. मी आता येऊ बाईसाहेब? कस्तुरीने विचारले. हो, सुखरूप घरी जा. उद्या पण काही फुले घेऊन ये आमच्यासाठी, बाईसाहेबाने म्हटले. हो बाईसाहेब, नक्की घेऊन येते, असे म्हणत कस्तुरी चालायला लागली. अहो, जरा थांबता का? श्रीधरने कस्तुरीला थांबवले. कस्तुरीने मागे वळून म्हटले. तुम्ही मला सांगितले नाहीत की ही फुले नक्की कुठे मिळतात? श्रीधरने कालचाच प्रश्न पुन्हा विचारला. त्यावर कस्तुरी गालात हसली आणि काहीही उत्तर न देता चालायला लागली. कस्तुरी, तू सांगू नकोस, पण मी ही फुले नक्की कुठे मिळतात याचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री या कथेचा 9वा भाग. पुढे काय होणार? श्रीधर कस्तुरीच्या रहस्याचा शोध लावू शकणार का? पाहूया पुढच्या भागात. धन्यवाद.